नमस्कार. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि हिंदू नवीन वर्षाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. खरं तर आजचा सण आपल्यासाठी सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी नवीन विचारांची गुढी उभारून आपण काहीतरी नवीन छान सुरू करतो. आज हा व्लॉग तुमच्यासमोर घेऊन येण्याचं रिझन म्हणजे हा व्लॉग गोंदवल्याचा आहे. मागच्या वर्षी आम्ही जेव्हा पुण्यतिथी उत्सवासाठी गोंदवल्याला गेलो होतो त्यावेळेला हा व्लॉग शूट केलेला आहे. म्हटलं त्या निमित्ताने आजच्या शुभदिनी महाराजांच्या इथलं पुण्यतिथी उत्सव कसा असतो, तिथलं प्रसन्न वातावरण, तिथली रोषणाई आणि तिथलं वैभव हे तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावं. तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्लॉग शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि फायनली आम्ही गोंदवल्याला जायला निघालो. गोंदवल्याला जाण्यासाठी स्लीपर बसचा पर्याय मला खूप छान वाटतो. एकतर रात्रीच्या प्रवासात वेळ कसा जातो समजतच नाही आणि अगदी पहाटे 4:30-5 पर्यंत ही बस आपल्याला अगदी महाराजांच्या मंदिराच्या दारात सोडते. उत्सवासाठी गोंदवल्याला येता येणं याचा एक वेगळा आनंद असतो, कारण इथल्या वातावरणात जे चैतन्य आहे हे शब्दात सांगणं अवघड आहे. आम्ही 13ला पहाटे पोहोचलो. पोचल्यावर छान आवरून महाराजांचं दर्शन घेतलं. अप्रतिम अशा रांगोळ्या, लाइटिंग, फुलांच्या माळा याने मंदिर आणि आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर दिसत होता. यावर्षी महाराजांचा 112वा पुण्यतिथी उत्सव होता. 14 डिसेंबरला पहाटे 5:55ला गुलालाचा कार्यक्रम होता. महाराजांचं दर्शन झाल्यावरती तुळशी वृंदावन, आईसाहेब ब्रह्मानंद महाराज यांचंही दर्शन घेतलं. सगळीकडे छान गायन सेवा, भजन सेवा, कीर्तन सेवा सुरू होत्या.
सकाळच्या पालखीसोबत 13 प्रदक्षिणा घातल्या आणि मग अतिशय चविष्ट अशा प्रसादाचा आनंद घेतला. इथला आमटी भात कमाल लागतो, अतिशय दैवी. मग दरवर्षीप्रमाणे गुलालाच्या आदल्या दिवशी श्री महेश काळे यांची गायनसेवा असते. त्यांनी केलेल्या नामघोषाने पूर्ण वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. दुसऱ्या दिवशी पहाटे 4ला गुलालाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. 5:55च्या ठोक्याला गजर होऊन गुलाल आणि फुलं उधळली जातात. त्या क्षणाला मात्र खूप भरून येतं. महाराजांना मनापासून नमस्कार करून खूप छान आठवणी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. गुड मॉर्निंग. सो आम्ही गोंदवल्याची ट्रिप करून घरी आलेलो आहोत. 2 दिवस आम्ही गोंदवल्याला गेलो. म्हणजे आम्ही 13 तारखेला सकाळी म्हणजे पहाटे गोंदवल्याला पोचलो आणि आज सकाळी आम्ही घरी आलो. गुलालाचा दिवस कालचा खूप छान झाला आणि महाराजांच्या इथे छान दर्शन घेता आलं. आणि आता आम्ही घरी पोचलेलो आहोत. तिकडे खूप थंडी होती. सो आपल्या इथली थंडी काही इतकी विशेष जाणवत नाही आहे. तिथली थंडी खूपच जास्त थंडी होती. त्यामुळे पण मजा आली आणि एक वेगळा आनंद आहे गोंदवल्याला जाण्याचा. दरवर्षी आम्ही जातो गुलालाला आणि तिथली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती घेऊन आम्ही येतो. आता डिसेंबर महिन्यात उत्सव असतो त्यामुळे नवीन वर्ष त्याच उत्साहामध्ये घालवूया आपण सगळेजणं. अशीच एनर्जी आपल्याला मिळत राहू देत अशी प्रार्थना केली महाराजांकडे आणि काम करायला असंच प्रोत्साहन मिळू देत. फक्त यश द्या तुम्ही असं सांगायला गेलो होतो आम्ही. मजा आली खूप आणि धमाल आली. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.